दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। वृत्तपत्रातील संपादकीय जेवढं महत्त्वाचं तेवढंच वाचकांच्या पत्रव्यवहाराचं सदर महत्त्वाचं, कारण वृत्तपत्र लेखन जनसामान्यांच्या वेदना जाणू शकतं। आज पुरस्कार प्राप्त मान्यवरांना आपण सन्मानित केलं। पुरस्कार शोकेसमध्ये ठेवण्याची वस्तू नाही, ते आपणास प्रेरणा देतात, असं मत सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर हिरेश स्वामी यांनी व्यक्त केलं। जनजन म्हणून हे पुरस्कार दिले गेले। पुरस्कार हे आपल्या घरामध्ये शोकेस मध्ये ठेवण्यासाठी असत नाही। पुरस्कार हे तुम्हाला प्रेरणा देणारे असतात। ती प्रदर्शनाची वस्तू नाही, ती दिखाऊ नाही। मला एवढं मिळालं, एवढं मिळालं, एवढं मिळालं म्हणून जर सांगायला लागलं तर तुमची प्रगती तिथेच खुंटते। बसवेश्वरांनी आपल्या एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तन्न पंडित वेडा। स्वतःची स्तुती स्वतः करून घेऊ नकोस। इदर हळी येलू वेडा, समोर असणाऱ्या व्यक्तीची तू अवहेलना करू नकोस। त्याच्यामध्ये असणारे गुण जे आहे त्या गुणांचं तू ग्रहण कर, त्याची स्तुती कर। पुरस्कार हे प्रेरणा देणारे असतात। आज ज्यांना म्हणून हे पुरस्कार मिळाले त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना त्यांना मी हे सांगू इच्छितो की हे पुढे जाण्यासाठी आहे। थांबला तो संपला। आणि फक्त पुरस्कारासाठी लिहायचं नाही, तर लिहिणं ही एक गरज आहे असं म्हणून माझ्याकडून राहवलं जात नाही म्हणून मी लिहितो, हे खऱ्या लेखकाचं लक्षण आहे। सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच आयोजित पुरस्कार सोहळ्यास ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। यावेळी महानगरपालिकेचे माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मंचचे अध्यक्ष फैयाज शेख, कार्यवाह सुनील पुजारी, प्राचार्य सुरेश ढेरे, उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुहास पुजारी, प्राध्यापक धनंजय शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मंचचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी प्रास्ताविक केलं। उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला। यावेळी स्वर्गीय सुमतीबाई गावकर स्मृती पुरस्कार प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे आणि प्राध्यापक धनंजय शहा यांना, स्वर्गीय मीर इसाक शेख स्मृती पुरस्कार उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुहास पुजारी यांना प्रदान करण्यात आला। स्वर्गीय रंगनाथ लोहार साहित्य पुरस्कार ज्येष्ठ गायक दीपक कळढोणे यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार त्यांच्या वतीनं त्यांचे शिष्य वरधराज मिर्जी यांनी स्वीकारला। सदस्य डॉक्टर रामचंद्र धर्मसाले यांना पाहुण्यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं। आजच्या प्रगती युगामध्ये मला वाटतं की अशा माणसांना ऐकणं, अशा उच्च अशा पद्धतीची जी माणसं आहेत जी समाजामध्ये काम करत आहेत त्यांचा आदर्श घेऊन काम करणं, मला वाटतं हा संदेश जर या पुरस्कार सोहळ्यातून गेला तर ते अतिशय योग्य असा होईल। आम्ही आमची तर प्रगती करू, पण आमच्या या शहराची, आमच्या महाराष्ट्राची देखील प्रगती आणि प्रगतीमध्ये एक काहीतरी थोडासा वाटा आम्ही उचलू, अशा तऱ्हेचा मला एक अपेक्षा आहे, आशा आहे। मी धन्यवाद देतो आमचे मित्र फैयाज शेख, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांनी खूप चांगला कार्यक्रम, ज्या पवित्र क्षेत्रात काम करणारी ही मंडळी आहेत, जे ज्ञानदानाचं काम जीवनभर त्यांनी केलेलं आहे, अशांचा सत्कार आमच्या उपस्थितीमध्ये झाला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंचच्या सदस्य प्रांजली मोहीकरांनी केलं, तर सुनील पुजारी यांनी आभार मानले। लष्कर येथील बेरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अरुण कुमार धुमाळ, रंगसिद्ध कोरे, अशोक खानापुरे, अशोक म्हमाणे, विठ्ठल वठारे, प्रेमचंद्र मेने, श्री वल्लभ करकमकर, डॉक्टर रामचंद्र धर्मसाले, मल्लीनाथ खिणगी, नसीमा पठाण, महेजबीन मुल्ला, आबेदा शेख, ॲडव्होकेट कमरुनिसा बागवान, समीर शेख, बाबा शेख, भूषण लोहार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस।
न्यूज प्लस बरंच काही.